मी अनिता राठोड संघटनेचे अध्यक्ष आहे आणि आमच्या मागण्या आम्ही 2022 पासून कंटिन्यू संप करतो। शासन आम्हाला प्रत्येक वेळेस तोंडी आश्वासन देते, समिती निर्माण करते, परंतु त्यावर कुठलाही आतापर्यंत ठाम मुख्य आदेश आतापर्यंत काढण्यात आले नाही। आमच्या मागण्या आहेत, केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला भत्ता मिळाला पाहिजे। तो केंद्र शासनाला वेगळा आहे आणि आम्हाला वेगळा आहे। मी छाया कदम संघटनेची कोषाध्यक्ष आहे। आज आमच्या जे म्हणजे आम्हाला संप करायची वेळ जी आलेली आहे, आम्ही 2022 पासून संपामध्ये होतो। तेव्हा आम्ही 10 दिवस कंटिन्यू संप केला। तेव्हा आम्हाला शासनाने ओरली म्हणजे तोंडी आश्वासन देऊन शांत केलं आणि त्याच भरोशावर आम्ही आतापर्यंत होतो, परंतु त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही। त्यामुळे आम्हाला आज परत 15 आणि 16ला धरणे आंदोलन मुंबईला आझाद मैदानावर आमचे संघटनेचे लोक गेलेले आहेत आणि त्याच्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाही। त्याच्यामुळे आम्हाला आता राज्यव्यापी आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे। याच्यामध्ये प्रमुख आमच्या मागण्या म्हणजे वेतन जी त्रुटी आहे हे दूर झाल्या पाहिजेत। म्हणजे केंद्राप्रमाणे आमच्या वेतन त्रुटी दूर करून आम्हाला पण त्यांच्या केंद्र सरकारप्रमाणेच वेतन त्रुटीमध्ये बदल करून द्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे पदोन्नती आमची बऱ्याच वर्षापासून रखडलेली आहे। सगळ्याच कॅडरचे पदोन्नती थांबलेले आहे, त्याच्यामुळे बराच लोड कामावरती पडत आहे आणि याच्यामध्ये 100% पदभरती झाली पाहिजे आणि कंत्राटीकरण हे रद्द झालं पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे जे नर्सिंग स्टुडंट आहेत त्यांचं जे वेतन भत्ता आहे, म्हणजे शिक्षणाचा अनाऊन्स आहे, ते त्यांचं म्हणजे फार जुन्यापासून ते तेवढाच भत्ता आहे की जे की आता त्यांना बस होत नाहीये, तर तो वाढून भेटला पाहिजे। आणि चौथी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारप्रमाणे जे काही आश्वासन देऊन कामं केलेली आहेत ते राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना भेटत नाहीयेत, तर ते त्यांच्या पूर्ण गरजा व्हायला पाहिजे। ज्ञानदेव गोविंदराव आव्हाड आहे। मी महाराष्ट्र राज्य परिचय संघटना सहसचिव म्हणून या पदावर कार्यरत आहे। आता आमच्या महत्त्वाची मागणी अशी ना, कंत्राटीकरणाचं महत्त्वाचं कसं, शासन काय करते, गव्हर्नमेंट हॉस्पिटल नवीन करते, 50 बेडच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय करते, पण ज्या पद निर्मिती करायला पाहिजे त्या नका उपजिल्हा रुग्णालयाच्या पदभरती करत नाही। जरी पदभरती करायची गरज पडली तरी ते शासन काय करते, कंत्राटीकरणानुसार पदभरती करते। त्यामुळे नका ज्या परिचारिका वर्ग आहेत त्यांना नका शासकीय नोकरीपासून अलिप्त राहण्यास भाग पडत आहे। त्यामुळे आमचं एकच सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे नका की शासनाने नका जे नवीन रुग्णालय चालू केलं, नवीन मेडिकल कॉलेज का उभारणी करत आहेत, पण तिथं नका जे काही परिचारिका आहे त्यांची पदभरती अजिबात करत नाहीत। पदभरती केली तरी काय करतात, कंत्राटीकरणानुसार करतात। त्यामुळे नका आमच्या परिचारिका वर्गावर खूप अन्याय होत आहे। आमची प्रमुख मागणी आहे की नका कंत्राटीकरण शासनाने ताबडतोब बंद करून नका जे नवीन हॉस्पिटल चालू केलेले आहे तिथे नका त्यांनी कायमस्वरूपी नका परिचारिकांना पदभरती करण्यात यावी।